नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आहे आपलं प्युअर गावठी कोंबडी पालन, जे की तुम्ही पहिल्यापासून बघितलं आहे। आपलं 5 कोंबड्यापासून सुरुवात होती। बऱ्याच कमेंट मला आल्या की सर आपण छोट्यातून 2 कोंबड्यापासून सुरुवात करू शकतो का, कारण की आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नाही, कोंबडीचा अनुभव नाही। मरी येतात, आजार येतात आणि कोंबड्या मरून जातात, म्हणून कमीपासून सुरुवात करायची आहे। तर मित्रांनो, तुमचा निर्णय हा खूप योग्य आहे आणि तुम्ही 2 कोंबड्यापासून सुद्धा सुरुवात करू शकता। बाजारून म्हणा किंवा खेड्यापाड्यातल्या गावातून म्हणा, तुम्ही अशा 2 कोंबड्या चांगल्या बघून आणायच्या आहेत आणि त्याच्यासोबत एक पतलासा कोंबडा बी आणायचा आहे। कारण की मोठा जर कोंबडा तुम्ही आणायला गेले तर जवळजवळ 800 ते 1000 रुपयापर्यंत तुम्हाला तो कोंबडा भेटेल आणि मग तो परवडणार नाही। म्हणून पतलासा तुमचा एखादा कोंबडा तुम्हाला 300 किंवा 350 रुपयापर्यंत भेटून जाईल आणि अशा 2 कोंबड्या 350 रुपयापर्यंत एक कोंबडी किंवा 400 पर्यंत सुद्धा मोठी कोंबडी असली तर बसेल, काही हरकत नाही। 2 कोंबड्या आणायच्या आहेत आणि एक कोंबडा तुम्हाला आणायचा आहे। नंतर तुम्हाला आणायचं मित्रांनो, एक छोटीशी काड्याची अशी पाटी भेटते, याला आमच्याकडे डाला असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता माहीत नाही, पण हे असं एक आणायचं आहे। किंवा तुम्ही छोटंसं कोंबडी डाळण्यासाठी हे सुद्धा घेऊ शकता। अशा पाट्या सुद्धा 100-100 रुपयाला भेटतात, तर हे तुम्ही घेऊ शकता। 2 कोंबड्या आणायच्या आहे आणि संध्याकाळी 2 दिवस ते 1-2 दिवस त्यांना याच्या खाली डाळून ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही त्यांना मोकळं सोडू शकता। म्हणजे रात्री त्या जिथं डाळ तुम्ही 1-2 दिवस डाळून ठेवलं तिथंच त्या बरोबर याच्यामध्ये येतात। नंतर त्यांचे हळूहळू अंडे द्यायला सुरुवात झाली की त्यांचे अंडे साठवायचे आणि साठवल्यानंतर एकदम मस्त त्यांना चांगला खाली गड्डा करून त्याच्यामध्ये गवत टाकून व्यवस्थित खोपा म्हणून त्याच्यामध्ये अंडे ठेवायचे आणि अंडे त्याच्यावर कोंबडी बसवायची खूड झाल्यानंतर। आता या संदर्भात संपूर्ण कोंबडी खूड कशी होते, कोंबडी कशी बसवायची, हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकलेले, तर ते तुम्ही जाऊन बघून घेऊ शकता। तर अशा प्रकारे कोंबडी तुम्ही बसवायची। 15-20 अंड्यावर मोठी जर कोंबडी असली तर 20 अंड्यावर बसवली तरी चालेल। असं 15-20 अंड्यावर कोंबडी बसून 12-12, 15-15 जरी मित्रांनो तुमचे पिल्लं निघले आणि त्याच्यामधून जर 20 जरी वाढी लागले तर भरपूर झालं। अशी तुम्ही छोट्यातून सुरुवात खूप मोठ्या कोंबड्या तुम्ही त्याच्यामधून करू शकता आणि कोंबड्याचा थोडा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आपल्या चॅनलवर जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ मोठा न करता आपण इथंच थांबू आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कळवा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।